श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळीची पौराणिक कथा काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. होळी म्हणजे वाईट विचारांचं दहन. होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचं महत्त्व हे वेगळं आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखलं जातं आणि या शिमगा या नावाने ओळखला जाणाऱ्या सणामागे एक आख्यायिका देखील आहे. पूर्वी राक्षस कुळात हिरण्यकश्यपू या नावाचा राक्षस होता आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजत असायचा. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद हा लहानपणापासूनच विष्णूंचा म्हणजेच नारायणांचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नावाचं नामस्मरण करीत असे. नेमकं हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हतं आणि त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला आणि अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचं नाव आणि हिची त्याने मदत घेतली. ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचं भय नव्हतं. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली आणि त्या चितेवर होलिकेला बसवलं आणि तिच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवलं. परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटच घडलं आणि होलिका जळून त्यामध्ये खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झालं नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. आणि थोडक्यात काय तर होलिका ही वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला आणि त्यामुळेच वाईट आचार विचारांना तिलांजली देणं आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरा करण्यामागचा खरा उद्देश आहे. तर या होळी या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा, जेणेकरून आपलं संपूर्ण वर्ष जे आहे तर ते समाधानाने आनंदाने जाईल. तर होलिकेचा जळून अंत झाला आणि तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्यानं दरवर्षी त्या दिवशी होळी उत्सव अगदी मोठ्या आनंदाने साजरा करतात. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.